नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पालक पनीरची मस्त अशी रेसिपी. बघा, इझी वेमध्ये मस्त असं पालक पनीर हॉटेल स्टाईलमधलं रेडी होतं. चला तर बघूया कसं बनवायचं. त्यासाठी इथे पालक घ्यायचे आहेत एक जुडी. त्याची फक्त पानं काढून घ्यायची आहेत आपल्याला आणि कढईमध्ये थोडंसं पाणी घेऊन पालकची पानं जी आहेत ती आपल्याला बॉईल करून घ्यायची आहेत. अशा प्रकारे आता हे बॉईल झालेले आहेत, त्यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे थंड पाण्यामध्ये. अशा पद्धतीने त्यांना काढून घ्यायचं आहे. बघा, इथे पानं आपण काढून घेतलेली आहेत. आता आपण फोडणीसाठी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेणार आहोत बारीक चॉप करून. आणि इथे आपण घेतलेलं आहे पाव किलो पनीर मीडियम साईजचं चॉप करून. बघू शकता, कांदा बारीक चॉप करून घ्यायचा आहे. इथे आपलं चॉपिंग रेडी झालेलं आहे. आता आपण पालकची पानं जी बॉईल करून घेतली होती त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. ह्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत. आता ह्याला आपण ग्राइंड करून घेऊया. हे बघा, प्युरी इथे रेडी झालेली आहे पालकची मस्त अशी. इथे कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आपण जे पनीरचे पीसेस करून घेतले आहेत त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त फ्राय नाही करायचं आहे, थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा, पनीर आपले इथे फ्राय झालेलं आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. थोडंसं ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला ह्यांना फ्राय करायचे आहे. आता त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल ॲड करून घेऊया. आता ह्यामध्ये थोडंसं जिरा ॲड करूया. जिरा इथे तडतडला आहे मस्त. आता आपण ह्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा ॲड करत आहोत. कांदा तेलात परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आलं लसूण पेस्ट. 1.5 ते 2 चमचे आलं लसूण पेस्ट आपण ह्यात ॲड करणार आहोत. आलं लसूण पेस्ट तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे आपल्याला. कांदा थोडासा सॉफ्ट होण्यासाठी आपण थोडा वेळ झाकण लावून घेणार आहोत. बघा, थोड्या वेळानंतर झाकण ओपन केलं, कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे. बघू शकता. आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत मसाले. त्यासाठी इथे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, लाल तिखट मालवणी मसाला 1 चमचा. मसाले इथे व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मसाले आपले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आपण आता ह्यात ॲड करणार आहोत पालकची प्युरी जी आपण आधी करून घेतली आहे. प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. प्युरी आपण इथे मिक्स करून घेतलेली आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला. थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता.
आता ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे हेही. आता ह्यामध्ये आपण ॲड करत आहोत फ्राय केलेले पनीरचे पीसेस. बघू शकता. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ह्यामध्ये आपण ॲड करत आहोत थोडीशी फ्रेश क्रीम. तुमच्याकडे नसेल तर नाही ॲड केली तरी काही हरकत नाही. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता ह्याला शिजायला ठेवून द्यायचं आहे 5 ते 10 मिनिटे. बघा 5-7 मिनिटानंतर ओपन करून पाहिल्यावर ती ग्रेव्ही जी आहे ती थिक झालेली आहे. बघू शकता. आपलं पालक पनीर इथे रेडी झालेलं आहे. बघा कलरही सुंदर आलेला आहे ग्रेव्हीला. आपलं पालक पनीर इथे बनून रेडी झालेलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मस्त खा आणि स्वस्त रहा. मस्त असं पालक पनीर इथे रेडी झालेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.